कसे आहात सर्वजण? गुड मॉर्निंग. झालं सर्वांची कामं वगैरे, माझी पण झाली. मी आता चालली चर्चला. सांगायचं म्हणजे काय होतं, पूर्वीच्या काळी आहे ना, माणसाकडे पैसे कमी होते बरं का. पैसे नव्हते, पण चार आपल्या मागे माणसं होती. म्हणजे चांगली प्रेमाची आणि एकमेकाला समजून घेणारी लोक होती. घरामध्ये मोठ्यांचा मान ठेवला जायचा. हल्लीच्या काळी मोठ्यांच्या शब्दाला किंमत नाही. आई वडील असू, सासू सासरे असू, कोणी मोठी व्यक्ती त्यांना काही समजून सांगत असेल ना, तर ऐकायची मनस्थिती नसती आणि त्यामुळं त्यांचं स्वतःचं नुकसान होतं. हल्लीच्या काळी इतके डायव्हर्सचे केस चालू आहेत कोर्टामध्ये की प्रत्येकाला वेगळं राहायचं आहे, प्रत्येकाला सहन नाही करायचं कोणाचं काय. त्यामुळेच कोर्टामध्ये खूप केसेस वाढलेले आहेत आणि ह्याला मुख्य कारण आहे पैसा. जो तो पैसा कमवायला लागला. पूर्वीच्या काळी पैसा कमी होता, पण माणसं चांगली होती, एकमेकाला समजून घेणारी होती, जीवाला जीव लावणारी होती. आत्ताच्या काळी पैसा भरपूर आला, परंतु माणसं तुटत चालली. प्रत्येकाला आपलं वेगळं राहायचं आहे, वेगळं खायचं आहे, वेगळं प्यायचं आहे, कोणाची लुडबुड नको आहे मध्ये. कोणी काही सांगितलं तर त्यांना ते पटत नाही, असं झालेलं आहे बघा. आणि आईवडील पण बोलले तरी मुलांना पटत नाही. सासू सासऱ्यांचं तर पटतच नाही. सासू सासरे तर त्यांचे दुश्मनच असतात. तर असं आहे बघा हल्लीच्या काळी. आणि ह्याला एक कारण आहे म्हणजे पैसा. सर्व गोष्टी त्यांना पैशाने विकत घेता येतात. माणसं मोलकरीण विकत घेता येते, बाहेरची लोकं विकत घेता येतात. कारण का? त्याला पैसा आहे. जर पैसाच नसता तर काय केलं असतं? प्रश्नचिन्ह आहे का नाही? पैसाच नसता तर तुम्ही कसे राहिला असता, कसे वागला असता? मग तुम्हाला सहन करावंच लागलं असतं ना. तर फक्त तुमच्याकडे केवळ पैसा आहे म्हणून, मग तो आज आहे, उद्या असेल ह्याची खात्री नाही. बरोबर आहे? उद्या असेलच ह्याची गॅरंटी आहे का? नाही आहे. तर लक्षात ठेवायचं की कोणी काही जर चांगलं सांगत असेल तर ते ऐकलं पाहिजे, माहिती का. पण नाही ऐकत तर त्यांचं नुकसान आहे, आपलं काय जाते.